प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा सर्व विश्वासकांना प्रेमाचा सलाम, प्रेमाचा प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, आज आपण पुन्हा एक बार या वेळेस देवाच्या वचनातून उत्पत्तीचं पुस्तक 12व्या अध्यायातील दुसरा संदेश ऐकणार आहोत आणि त्या संदेशाद्वारे, त्या वचनाद्वारे परमेश्वर आमच्या संगती काय बोलणार आहे ते आपण शिकणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय आणि 8 आणि 9 वचन. मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता, तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला. अब्रामाच्या प्रवासाबद्दल आपण मागच्या संदेशामध्ये सुद्धा शिकलेलो होतो. आणि प्रियजनांनो, आपण उत्पत्ती पुस्तकापासून सुरुवात केलेली आहे आणि आज आपण 12व्या अध्यायामध्ये दुसरा संदेश पाहत आहोत. आणि त्यामध्ये अब्रामाचा जो प्रवास कनान देशाकडे, देवानं त्याला सांगितलं होतं कनान देशाकडे जायला, आणि तिथला जो प्रवास आहे तो काही साधा नव्हता. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ऐकलं. खडतर प्रवास, परंतु देवाच्या विश्वासावर, परमेश्वराच्या विश्वासावर देवाचा हा भक्त पुढे 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 चालत आहे. आणि परमेश्वराचा हा भक्त आता बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यानं तंबू बांधलेला आहे. आणि बेथेल पण होता आणि पूर्वेकडं आय नगर सुद्धा होतं आणि त्या ठिकाणी हा देवाचा भक्त वेदी बांधत आहे आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना सुद्धा त्या ठिकाणी करत आहे. किती सुंदर गोष्ट! वेदी बांधणे आणि प्रार्थना करणे, दोन गोष्टी करत आहे. प्रियजनांनो, ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर तो पुढे तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला. म्हणजे अजून त्याचा प्रवास चालू होता, अजून तो पुढे 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 जात होता. त्याचा प्रवास जो कनान पर्यंत आहे तो चालू होता. कनान अजून त्याला दिसलेलं नव्हतं. देवानं त्याला सांगितलं होतं म्हणून तो पुढे पुढे चाललेला आहे. प्रियजनांनो, या पर्टिक्युलर उत्पत्ती 12, 8 आणि 9 वचनामध्ये आपल्याला आठवण करून दिली आहे की जरी आम्हाला पुढे जाण्याचा मार्ग अस्पष्ट असला तरीही देव आपल्याला ज्या प्रवासासाठी बोलवतो त्या प्रवासात विश्वास आणि उपासना आवश्यक आहे. केवळ विश्वास नव्हे, उपासना, प्रार्थना, वेदी बांधणं हे सुद्धा महत्वाचा आहे. आणि हा महत्वाचा धडा या अब्रामाच्या कृतीतून आपल्याला पाहायला मिळतो. आम्ही आमच्या प्रवासात देवाची उपासना करण्याचे थांबवले नाही पाहिजे. आमचा प्रवास कुठे चालू आहे? स्वर्गाच्या राज्याकडे, सार्वकालिक जीवनाकडे. आम्ही पुढे जात असताना, एक एक दिवस, एक एक पाऊल पुढे जात असताना देवाची उपासना बंद करून थांबवून चालणार नाही. आमचा प्रवास चालू आहे, मी विश्वासक आहे, मी देवाच्या राज्याकडे, माझा स्वर्गाच्या राज्याकडे प्रवास चालू आहे. आणि मी कधीतरी चर्चला गेलं तर चालेल असं चालणार नाही, कधीतरी बायबल उघडलं तर चालेल, कधीतरीच प्रार्थना केली तर चालेल असं चालणार नाही. अब्रामाप्रमाणे सातत्यानं वेदी बांधणे विश्वासाची आणि परमेश्वराची उपासना, प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे जेव्हा आमचा प्रवास चालू आहे. अब्राम प्रवास करत असताना त्याने परमेश्वराची उपासना करण्यासाठी वेद्या बांधल्या. जवळजवळ 4 वेद्या बांधलेल्या आहेत अब्रामाने या प्रवासामध्ये. ही एक भक्तीची एक अशी पद्धत जी अनिश्चितता आणि आव्हानांना तोंड देऊन देखील देवाच्या वचनावर त्याचा पूर्ण विश्वास आणि भक्ती आहे हे दर्शवते. महत्वाचं आपल्याला या ठिकाणी शिकण्यात येतं की परमेश्वराचे नाव घेण्याचे, त्याचे सततचे कृत्य, उपासनेचे जीवन आणि त्याच्या नवीन जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला मार्गदर्शन करण्यासाठी देवावर अवलंबून राहणे हे देखील या वचनाद्वारे आपल्याला समजतं की परमेश्वराचा हा भक्त पुढे पुढे चालत आहे. परमेश्वराचा भक्त पूर्णपणे देवावर विश्वासून आता आहे. तो घराच्या बाहेर निघलेला आहे, देशाच्या बाहेर निघलेला आहे, देवानं सांगितलेल्या देशाकडे तो जात आहे. आणि जात असताना त्याला आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे. आणि आव्हानांना तोंड देऊन सुद्धा तो माग सरकत नाही, तर देवासाठी वेदी बांधतो आणि त्या ठिकाणी उपासना करतो आणि प्रार्थना करतो. किती सुंदर विश्वासाचा हा प्रवास आपल्याला या अगदी महत्वाच्या भक्ताकडून शिकावयास मिळतो. विश्वासक या नात्याने आपण सर्वजण स्वर्गीय राज्याच्या प्रवासाचे प्रवासी आहोत.
प्रत्येक टप्प्यावर कदाचित अडचणी येतील. स्वर्गीय राज्य आपल्याला खरंच मिळणार तर आहे का, याची शंका वेळोवेळी सैतान आपल्या मनामध्ये निर्माण करेल. परंतु प्रियजनांनो, जीवनाच्या या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर विश्वासाची वेदी बांधली गेली पाहिजे. प्रत्येक विश्वासकानं त्या वेदीद्वारे परमेश्वराची भक्ती केली गेली पाहिजे. मी स्वर्गीय राज्यापर्यंत प्रवास करत आहे, देवा मला तुझ्या साह्याची गरज आहे, अशी रोजच्या रोज आमची प्रार्थना असली पाहिजे. कारण स्वर्गाच्या राज्यापर्यंत जाण्यासाठी कदाचित अनेक अडचणी येतील, शंका निर्माण होतील, परंतु अब्रामाप्रमाणे आमचा विश्वास पाहिजे. अब्रामाला कदाचित अनेक शंका आल्या असतील की देवानं मला सांगितलंय, मी घराच्या बाहेर निघलोय, पण माझा तिथपर्यंतचा प्रवास होईल का व्यवस्थित, आणि जर होईल तर होईल, परंतु कनान देश हा नेमका आहे तर का, देव मला तिथं नेणार तर आहे का. परंतु न थांबता अब्रामाचा प्रवास चालू आहे. अब्रामाने त्याच्या प्रवासाच्या दरम्यान तो थांबलेल्या प्रत्येक नवीन ठिकाणी वेद्या बांधल्या. ही त्याची उपासना करण्याची पद्धत होती. त्याने एकदा दोनदा वेदी बांधली असते नाही, तर त्याने 4 वेळेस वेदी बांधलेली आहे. हे त्याचे सततचे काम होते. याद्वारे तो देवाच्या मार्गदर्शनाला सतत प्रतिसाद देत होता आणि त्याच्या समोर असणाऱ्या कठीण मार्गावर त्याच्या देवावरील विश्वासाची या वेदी बांधण्याद्वारे तो घोषणा करत होता. या वेदी बांधण्याद्वारे तो देवाच्या समोर त्याच्या विश्वासाची घोषणा करत होता. किती महत्वाचं आहे वेदी बांधणं, विश्वासाची वेदी बांधणं. माझ्या प्रियजनांनो, विश्वासक या नात्यानं आज आम्ही विश्वासाची वेदी वेळोवेळी पावलोपावली बांधली पाहिजे. आम्ही आमचा विश्वास विसरता कामा नये. आम्ही आमच्या विश्वासापासून दुरावणं कामा नये. आम्ही आमच्या विश्वासापासून देवापासून पाठ फिरवणं कधी आमच्याकडून घडू नये. विश्वासक या नात्याने त्याची प्रत्येक कृती ही देवाची घोषणा करणारी अशी होती. मी जे करत आहे त्यातून जगाला परमेश्वर दिसत आहे काय. विश्वासक या नात्याने त्याची प्रत्येक कृती म्हणजे विश्वासकाची प्रत्येक कृती ही देवाची घोषणा करणारी असावी. प्रत्येक कृती मी जे करत आहे त्यातून जगाला परमेश्वर दिसत आहे काय. माझ्या प्रत्येक कृतीने शब्दाने देवाचं गौरव होत आहे काय, का माझं गौरव होत आहे. मी करत असलेली प्रत्येक कृती काय माझ्या स्वर्गीय राज्याच्या प्रवासातला एक केंद्रबिंदू आहे का, एक वेदी आहे का. प्रत्येक पाऊल माझं, प्रत्येक प्रवासातलं प्रत्येक कृती, मी करत असलेली प्रत्येक कृती ही स्वर्गाच्या राज्यापर्यंत जाण्यासाठी बांधत असलेली वेदी असली पाहिजे. अब्राम अशा देशाकडे वाटचाल करत होता ज्याबद्दल त्याला अजिबात माहित नव्हते. त्याला देवानं सांगितलं होतं तू जा. या प्रवासात तो अशा आव्हानांना तोंड देत होता जे त्याच्या वयात सहन करणं अशक्य होतं. किती वर्षाचा अब्राम, किती वयस्कर अब्राम, तरी तो असहाय्य कदाचित त्याला तो प्रवास असेल, परंतु तो गेलेला आहे. तरीही तो देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवून आश्वासनाकडे पुढे चालत राहिला. त्याला आश्वासन जे मिळालं होतं त्याच्याकडे तो चालत राहिला. जे त्याच्या वयात हे जे करणं, ही जी कृती आहे ही त्याच्या वयात अशक्य अशी वाटत होती. यावरून हे स्पष्ट होतं की विश्वास म्हणजे देवाकडून केवळ उत्तरे आणि आशीर्वाद मिळवणंच नव्हे, तर जिथं जायचं आहे किंवा जो टप्पा गाठायचा आहे ते माहीत नसतानाही देवासोबत पुढचे पाऊल उचलणे. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की आम्ही देवावर विश्वास ठेवला आहे, याचा अर्थ परमेश्वराने सतत आम्हाला उत्तरे द्यावी, आमच्या प्रार्थनेची उत्तरे मिळावी, परमेश्वराचे आशीर्वाद नेहमीच आमच्या घरात असावेत, आमच्या जीवनात कामात सदैव असावेत. परंतु अब्रामाच्या जीवनाकडे पहा प्रियजनांनो, परमेश्वराने सांगितलेला देश त्याला अजून दिसायचा होता. अजून तो प्रवासातच होता. तो देश अजून अज्ञातच होता. अभिवचनित देश त्याला अजून दिसलेला नव्हता. पण वेळोवेळी अब्राम वेदी बांधून देवाचं गौरव करत होता. त्याच्या प्रवासाच्या दरम्यान तो थकला नाही, दमला नाही, उपासना करण्यासाठी थांबला नाही, वेदी बांधत होता. पुढे मी जात आहे आणि त्याचं मार्गदर्शन मला देवा तुझ्याद्वारे मिळू दे यासाठी वेदी बांधून तो देवाजवळ प्रार्थना करत होता. देवाने सांगितलेला देश मला दिसेल, त्यात मी वस्ती करणार हे त्याला
माहित होते आणि त्याला विश्वास होता, म्हणून तो सतत देवाचं मार्गदर्शन मागत होता आणि देवाचं गौरव करत होता आणि वेदी बांधून देवाजवळ प्रार्थना करत होता. आज आपल्याला स्वर्गाचं राज्य अजून दिसलेलं नाही. अब्रामाप्रमाणे आमचा प्रवास अजून चालू आहे. आम्हाला एकदा ते राज्य दिसेल असा विश्वास अब्रामाप्रमाणे धरा आणि वेळोवेळी विश्वासाची वेदी परमेश्वरासमोर बांधा आणि त्याला मार्गदर्शन मागा. जसे अब्राम करत होता तसं आपण सतत देवाजवळ मार्गदर्शन मागूया. अब्रामाने प्रत्येक नवीन ठिकाणी प्रभूचे नाव घेणे सुरू ठेवले होते. आता तो कुठं पोहोचलेला होता? आम्ही वचनामध्ये वाचलं, परमेश्वराचा हा भक्त बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता, तेथे जाऊन पोहोचला होता आणि तिथं त्याने डेरा बांधला होता. त्याच्या उजव्या बाजूला किंवा पूर्वेस आय होते, तेथे या ठिकाणी त्यानं परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली आणि मग पुढच्या प्रवासाला नेगेबकडे तो निघाला. अब्रामाने प्रत्येक नवीन ठिकाणी प्रभूचे नाव घेणे सुरूच ठेवले. भूतकाळातील आणि भविष्यातील आशीर्वादांसाठी देवावर पूर्ण विश्वास असल्याचे त्याने या वेदी बांधण्याच्या कृतीद्वारे दर्शविले. याद्वारे आपल्याला स्पष्टपणे हे समजायला संधी मिळते की देवावर विश्वास ठेवून जीवन जगणे म्हणजे सतत वेळोवेळी देवाची भक्ती करणे आणि त्याच्यावरील विश्वासाचे जीवन जगणे, म्हणजेच आम्ही विश्वासाचं जीवन जगत आहोत. विश्वासाचं हे जीवन जगण्यासाठी सातत्याने देवाचं मार्गदर्शन अब्रामाप्रमाणे मागण्यासाठी आणि विश्वासाची वेदी बांधून परमेश्वराची तो येऊपर्यंत, स्वर्गाचं राज्य मिळूपर्यंत प्रार्थना करण्याची परमेश्वर तुम्हाला आणि मला सहाय्य करो आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो, अशी माझी प्रभूचरणी आज तुमच्यासाठी प्रार्थना आहे. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू ऑल. आपण जो मालिका सुरू केलेली आहे जुना करारातली, त्यामध्ये रोज एक नवीन व्हिडिओ मिळेल. कृपा करून तो व्हिडिओ पहा. याद्वारे कदाचित तुमच्या आणि माझ्या अभ्यासामध्ये, दैवी अभ्यासामध्ये फरक पडणार आहे. आपल्याला प्रत्येक अध्यायामध्ये जे काय आहे ते पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे. याचं सखोल ज्ञान घेत असताना देव तुम्हाला सहाय्य करो. कृपा करून माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्यासाठी प्रार्थना करा. मीही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. धन्यवाद.